3 वेळा ओमचा उच्चार आणि 1 वेळा गायत्री मंत्राचा उच्चार करून आपण प्रारंभ करणार आहोत. गायत्री मंत्र. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. ओम. सर्व विद्यार्थी साधकांचं मोठं मोठं स्वागत. आपण आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये जो आपला भगवद्गीतेचा 16वा आणि 6वा अध्यायाचा अभ्यास आहे, त्या 16व्या अध्यायाचा आपण अभ्यास करतोय. यामध्ये दैवी संपत्ता आणि आसुरी संपत्ता याचं विशेषत्वानं वर्णन. तर असं दैवी संपत्तीचं आपण अभ्यास करत असताना एकूण 26 गुण दैवी संपदेचे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला इथं वर्णन केलेले. त्यापैकी 25 गुणांचा आपण अभ्यास केलेला. आज आपण 26वा आणि शेवटचा दैवी गुणाचा अभ्यास करणार आहोत. 25वा दैवी गुण आपण अद्रोह असा तो दैवी गुण होता, त्याचा आपण अभ्यास केला. अद्रोह म्हणजे बदला घेण्याची भावना उत्पन्न न होणे, कुठल्याही गोष्टीचा शत्रुभाव न ठेवता तो विनाकारण कुणाचंही अनिष्ट करणाऱ्या विषयी ही आपलं कुणी अनिष्ट करणार असेल तरीही त्याच्याविषयी अंतःकरणात बदला घेण्याची भावना न होणे हा आहे अद्रोह. तर अशा प्रकारचा हा 25वा गुण. आणि आता 26वा गुण हा आहे नातीमानिता. तो अत्यंत महत्वाचा. त्याबरोबरच हा पहिल्या 3 श्लोकामध्ये हे 26 दैवी गुणांचं वर्णन आलेलं आहे. तो तिसरा जो श्लोक आहे तो तिसऱ्या श्लोकाचं आपण वाचन करूया. कोण वाचन करेल? ते व्याकरण वाचन झालं ना आपण? हा करते. हा. तेजस क्षमा धृती शौच वद्रो नाही कुठे द्रोहनाति मानिता भवन्ति संपदम देवीम अभिजातस्य भारत. देवी नाही, दैवीम. हा देवी देवी दैवी हे जे आहे ना, तेजस क्षमा धृतिश, ते जो पुढं 2 टिंबाचा विसर्ग आहे त्याचा संबंध पुढचं अक्षर कुठल्या वर्णापासून चालू होतं याच्याशी संबंधित आहे. तर आता क्ष मध्ये सुद्धा त्या क्षचा आणि शचा जस्ट स्टार्टअप असतो. हा विसर्ग म्हणजे पुढच्या शब्दाला आपण प्रारंभ करतोय. असा तेजस क्षमा धृतिश शौचम, आणि ती शौचम नाही शौचम. ते म जे आहे ना, ते म ला अर्ध करायचंय, लग्न करायचं, अ पुढे घ्यायचंय. शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम. इथं पण त्या मचा अर्ध करून अ पुढे घ्यायचं. अभिजातस्य भारत. अर्चना, तुम्हाला म्हणता येईल? अर्चनाताई म्हणा. तेजस्माधृति शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. छान छान, बरोबर. आणखीन कोण म्हणताय आपल्या साधकामध्ये? श्लोकाचं स्पष्ट उच्चारण आणि हे श्लोक पाठांतर झाले तर तुम्हाला हे दैवी संपत्ती गुण लिहिण्यासाठी कुठलीही अडचण होणार नाही. 26 तुम्ही एकदम क्रमाने लिहू शकाल. आणखीन कोण म्हणू शकताय? हे बाकी साधक उपस्थित आहेत ना?
का फक्त मोबाईलची उपस्थिती आहे? हा रोहिणीताई म्हणता श्लोक, तिसरा श्लोक. प्रयत्न करा, प्रयत्न करा. हे महत्वाचं आहे, पाठांतर होणं महत्वाचं आहे. आणि तो संस्कृत जे आपण व्याकरण दिलेलं आहे ना, ते व्याकरणाचं थोडं पाठांतर करा आणि तोडून तोडून वाचायचं आहे. एक सुलभ गीता किंवा सरळ भगवद्गीता म्हणून गोरखपूर प्रेसची भगवद्गीता आहे. ते जे श्लोक आहेत ते 2 कलर मध्ये आहेत, 2 रंगामध्ये. त्यामुळं ते आपल्याला कुठं तोडावं, कसं वाचावं याचं वर्णन येत आहे. आणि मला वाटतं 16व्या अध्यायाचं त्या गीता परिवाराची पण PDF तुम्हाला टाकली असेल. म्हणजे कुठल्या नंतर कुठलं उच्चार आहे हे त्यामध्ये स्पष्ट आहे. तर असू देत. असा हा शेवटचा जो दैवी गुण आहे, नातीमानिता. आता नातीमानिता जो हा दैवी गुण आहे, तो नातीमानिता म्हणजे आपल्याला जे मान्यता असते त्या मान्यतेचा आपण अहंकार धरायचा नाही. आणि मग आता एकंदरीत याचं स्पष्टीकरण तर बघू, परंतु आपल्याला 26 दैवी गुणांचं आपण वर्णन करतोय. आणि त्यामध्ये पहिला दैवी गुण कोणता होता? भगवद्गीताचा ग्रंथ समोर ठेवत जा. अभयम. अभयम. अभयम म्हणजे निर्भय राहणे, धैर्य नाही राहणे. मग हा अभयम हा सगळ्या या 26 दैवी गुणांचा नेता समजला गेलाय, नेता. कारण जवळपास सगळे दैवी गुण या अभयम मध्ये समाविष्ट होतात किंवा हा प्रमुख आहे त्याचा. जसा हा समोर आता इथं आपण असं चर्चा केलेली, चिंतन केलेलं की हे 2 सैनिक आहेत, दैवी गुणांचे आणि असुरी गुणांचे. एका बाजूला एक फळी आहे, एका दुसऱ्या बाजूला एक या असुरी लोकांची एक मोठी त्यांची पण शक्ती असते. चांगल्या लोकांची पण एक शक्ती असते आणि असुरी लोकांची पण एक शक्ती असते. तसं दोघांचे 2 सैनिक उभा आहेत आणि या 2 सैनिकांचा प्रमुख या दैवी संपत्तीमध्ये प्रमुख हा अभयम. मग जसा अभयम हा सेनापती जर योग्य असेल तर पूर्ण एकट्याच्या बळावर सगळे जीत, सगळं यशस्वीता प्राप्त करू शकतो. आणि आपले जे सैनिक आहेत बाकीचे, त्या सैनिकांना सोबत घेऊन यश जय हा एकट्याच्या बळावर तो वळवून आणू शकतो. मग अशा प्रकारे हा मुख्य जो नेता आहे अभयम, त्याबरोबरच मोठ्या प्रयत्नाने, मोठ्या कष्टाने सेनापतीनं जर का यश मिळवून दिलं, हे सगळे बाकीचे 23 स्वतः अभयम मधले 23 मधले 24 आणि शेवटचा नातीमानिता हा 26. हे मधल्या 23 घेऊन, मधल्या 24 घेऊन नेता हा विजय मिळवून देतो. आणि असा विजय मिळवून दिला आणि मग त्याची जी पिछाडी असते, आघाडीला हा नेता अभयम आणि जी पिछाडी आहे पाठीमाग, त्याचा पाठीमाग हा तसाच महत्वपूर्ण गुण आहे नातीमानिता. संपूर्ण विजय मिळवून दिला आणि त्याचा जर अभिमान आला, त्याचा जर थोडासा अहंकार वाटला, त्याच्याबद्दल जर गर्व निर्माण झाला, तर ही पिछाडीकडून पाठीमाग जो दुश्मन असतो तो त्याचा गुणगौरव करून, त्याला गर्विष्ठ करून, त्याला काही भानगडी करून पाठीमागून ते मिळालेला विजय तो नष्ट करू शकतो. पाठीमागून त्याला तो पिछाडीला हरवू शकून पाठीमागून तो आघात करू शकतो, घात करू शकतो. म्हणून जसं आघाडी महत्वाची तसं पिछाडी सुद्धा महत्वाची. म्हणून भगवंताने आघाडीला आणि पिछाडीला असे 2 प्रमुख जबरदस्त गुण इथं स्थापित केलेले आहेत. त्यामध्ये आणि पहिला जो गुण आहे तो अभयम सेनापती रूपाने आहे. तर हा शेवटचा नातीमानिता म्हणजे नम्रता आहे. नातीमानिता म्हणजे नम्रता. आपल्याला कुठला अभिमान असू नये, आपण नम्र असावं, गर्व असू नये, अशा प्रकारचा
नातिमानिता, नम्रता जो हा दैवी गुण आहे तो शेवटून पहिला आहे. नम्रता ही जशी आघाडी सांभाळते, यातील 25 गुण अंगी ठसले, 25 गुण सगळे अंगात आहेत, आणि जर का त्याचा अहंकार जडला, माझ्याकडे एवढे गुण आहेत, मी एवढी फळी पूर्ण विजयापर्यंत प्राप्त करून घेतली वगैरे वगैरे, जर त्याचा अहंकार जडला तर पाठीमागून हल्ला होऊ शकतो आणि मिळवलेले सर्व यश, मिळवलेले सर्व गुण जाऊ शकतात. म्हणून पाठीमागे शेवटी हा नम्रता, नातिमानिता गुण अत्यंत महत्वाचा, म्हणून याला सुगुण असा ठेवलेला आहे. नम्रता नसेल तर जयाचे पराजयात केव्हा रूपांतर होईल हे कळणार सुद्धा नाही. निर्भयता, अभय सर्व सद्गुणांचा जसा मुख्य नायक आहे, पण सैन्याला आघाडी व पिछाडी दोन्ही सांभाळावी लागते. दोन्हीकडेही पाहावं लागतंय, पुढे काय चाललंय, मागे काय चाललंय, त्या सगळ्या, आणि किती बलदंड सैन्य मागे पुढे आहे, या सगळ्यांचं निरीक्षण करत राहिलं तरच आपण यशस्वीतेकडे जाऊ शकतो. सरळ हल्ला समोरून होत असतो, परंतु चोर हल्ला हा पाठीमागून होण्याचा संभव असतो. सद्गुणांच्या आघाडीस निर्भयता ठाण मांडून उभी राहते, तर पिछाडीस नम्रता सांभाळीत आहे. निर्भयतेने प्रगती करून घेता येते, तर नम्रतेने तिचा बचाव करता येतो. असा निर्भयतेने, अभय धैर्यानं पूर्ण प्रगती करत करत शेवटपर्यंत नेता येत आहे. परंतु ही मिळवलेली प्रगती सांभाळण्यासाठी महत्वाची असते ती नम्रता, आणि त्या गुणाला म्हटलेलं आहे अतिमानिता. अशी नम्रता राहिली म्हणजे मिळवलेलं यश, मिळवलेली संपदा, मिळवलेले गुण हे बचाव, सांभाळ करता येतात. नाहीतर विजय मिळाला नाही, तो खतमही झाला, निघूनही गेला, त्याला कुणीतरी येऊन ते मिळालेला विजय हिरावूनही नेलं, एक दिवसातच त्याचं सगळं पुन्हा लुटून नेलं. याला महत्व नाही ना. विजय मिळावा, तो सांभाळता यावा, त्याचा आपल्याला उपयोग घेता यावा, अशी स्थिती या नम्रतेनं प्राप्त होते. आणि ती नम्रता भगवंताने या दैवी गुणामध्ये 26व्या म्हणजे पिछाडीला पाठीमागून एक सक्षमपणे उभा ठेवलेली आहे, अशी ती नम्रता. एकूण 26 गुण. आता आपल्याला एकूण 26 गुण बघितले, त्यापैकी जे मधले 24 गुण जे आहेत ना, ते सगळे जवळपास 24 गुण हे अहिंसा आणि सत्य, हे जे दुसऱ्या श्लोकामध्ये पहिले गुण आहेत ना, हे अहिंसा आणि सत्य या दोन गुणाचे हे 24 गुण जसे पोटगुण आहेत. अहिंसा आणि सत्य जर असेल तर जवळपास हे मधले 24 गुण जवळपास आपोआपच येतात, त्याच्या संबंधाशी ते मधले 24 गुण पण आहेत. ते गुण कसे आहेत? ते मधले 24 हे दया, भूतदया, मार्दव, क्षमा, शांती, अक्रोध, अहिंसा व सत्य, ही जे गुण आहेत, हे गुण अहिंसा व सत्य या दोन गुणात सगळे समाविष्ट होतात. आणि या दोन गुण, अभय याच्या मदतीनं सर्व गुण संपादन केले, आणि या अहिंसा आणि सत्य या दोन गुणाच्या मदतीनं आपण पूर्णपणे आघाडी सांभाळत गेलो. या दोन गुणाचं भांडवल घ्यायचं असं म्हटलेलं आहे. अहिंसा आणि सत्य या दोन गुणाचं भांडवल घेत घेत प्रगती करत चालायचं, आणि पाठीमागून शेवटी नम्रतेला सांगायचं की पाठीमागची बाजू तू सांभाळ, अभिमान येऊ देऊ नको देवा, मला कुठलाही गर्व आणि यामध्ये माझी मानिता नको, मला नाती मानिता पाहिजे, मला मान सुद्धा नको. अशा प्रकारे हा शेवटचा नाती मानिता गुण जो आहे, या दोन गुणाचं भांडवल, कोणत्या? अहिंसा आणि सत्य या दोन गुणांचे भांडवल घेऊन पुढे गेले पाहिजे. जीवन विशाल आहे, त्यात अनिरुद्ध संचार करीत गेले पाहिजे. पाऊल चुकू नये म्हणून पाठीमागे नम्रता बरोबर ठेवली पाहिजे. आणि बघ, पाठीमागे नम्रता असली, हे सत्य अहिंसेचं भांडवल आपल्या सोबत असेल तर आपल्यामध्ये निर्भयता पण येते. सत्य वागतोय, अहिंसेने वागतोय, तर त्याला भय कशाचं राहणार आहे, आणि तो नम्रही आहे. म्हणून तो या सगळ्या गुणाला एक भांडवल घेऊन अभयपणे
तर तो पुढे जायला पाहिजे. तात्पर्य असं की सत्य आणि अहिंसा याचा विकास निर्भय व नम्रता यांनी होतो. सत्य अहिंसा जी आहे ती सुरुवातीला असेल, परंतु त्याचा विकास जो आहे तो विकास या निर्भय आणि नम्रतेनं पूर्ण होतो. मग महर्षी पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये, आता थोडं आपण योगाचे विद्यार्थी आहोत. हा जो आपला 16वा अध्याय आहे तो आणि योगाशी काय संबंध असेल म्हणून हा 16वा अध्याय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. तर याला काही संदर्भ योगसूत्रांचा सुद्धा द्या. ते दिल्यानंतर आपण योगशास्त्राचे अभ्यासू विद्यार्थी आहोत. आपल्याला जो प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यामध्येही थोडा योगसूत्रांचा जर संदर्भ जोडला तर आपल्याला आपल्या परीक्षेच्या मार्कामध्ये चांगले गुण पडू शकतात. त्या आपल्या उत्तराला थोडंसं वजन येत आहे. मग महर्षी पतंजलीचा जो अष्टांग योग आहे त्यामध्ये सुद्धा अंतिम समाधी स्थिती गाठण्यासाठी ज्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये जो प्रथम 2 पायऱ्या आहेत ज्याला आपण त्या दोन्ही पायऱ्या या दैवी गुणासारख्याच आहेत. जे यम नियम आहेत ना, तो दैवी गुण प्राप्त असलेला साधक तो यम नियम रूपी गुण हे दैवी संपत्तीच आहेत. यम नियमांचं पालन जो करतो त्याला दैवी गुण प्राप्त होतात आणि त्यामध्ये दोन्ही पण आहेत. सत्यम अहिंसा, अहिंसा सत्यम क्रोध ते नाही, अहिंसा सत्य. कुठला यम काय? अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्यम अपरिग्रह इति यमः. हे 5 अष्टांग योगातलं पहिलं सूत्र आहे. आणि नियम मध्ये शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी हे साधकाचे व्यक्तिगत पातळीवर पाळायचे नियम. आणि जो यम आहे तो समाज जीवनामध्ये कसं वागावं, कसं जीवन जगावं हे सांगणारे दैवी गुणच आहेत. अशा प्रकारे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले दैवी गुण आहेत तेच आपल्या योगशास्त्रामध्ये सुद्धा यम नियमाच्या रूपानं आपण अभ्यासतोय. मग अशा प्रकारे आपण दैवी गुणाचा अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला हे माझं हस्तलिखित पाठवणारच आहे, तरी पण थोडक्यात वाचून दाखवू हे 26 गुण एका वाक्यात त्याचा अर्थ. हे पहा, सगळ्यांनी थोडंसं एकदम एकाग्र व्हायचंय. मी जे सांगतोय म्हणजे शाळेमध्ये आपण बसलो असताना बोर्डावर गुरुजी काय शिकवतात त्याकडे आपलं पूर्ण लक्ष राहिलं की घरी जाऊन अभ्यास करायची गरजच पडत नाही. मानवी मन एवढं प्रभावी आणि एवढं जिथं लावू, जिथं चिटकवू तिथं ते चिटकून राहत. हे मानवी त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे आपल्याला हे अभ्यास की मनाचे ऐसे जे जे निके ते इंद्रिय ते म्हणजे जिथं जोडू तिथं ते चिटकून बसतंय. तसं जरा मन या 26 गुणांकडे आता जरा चिटकवा. अभयम, ईश्वरावर विश्वास ठेवून निर्भय राहणे हा अभयम या दैवी गुणाचा मुकुटमणी आहे. सत्व शुद्धी, सत्व संशुद्धी, अंतकरणाची सम्यक शुद्धी, ईश्वराला प्राप्त करण्याचा दृढ निश्चय होणे, ज्ञान योग व्यवस्थिती ही ईश्वराला तत्वरूपाने ओळखण्याच्या करिता ज्ञान योगात स्थित होऊन कोणत्याही परिस्थितीत सम राहणे. हे जसं आपल्या दुसरा एक श्लोक आहे समत्वम योग उच्यते, त्याप्रमाणे हा ज्ञान योग व्यवस्थिती म्हणजे ज्ञान योगात ईश्वराला प्राप्त करण्यासाठी तत्वरूपाने ओळखणे. दानम, सात्विक दान देणे, देश काल परिस्थिती पाहून सत्पात्री दान करणे. दमश्च, इंद्रियांना पूर्णपणे वश करणे, ताब्यात ठेवणे. इंद्रियांचं दमन करतो आपण आणि मनाचं शमन करतो. आता यज्ञश्च, आपल्या कर्तव्याचे पालन करणे, उत्तम कर्माचे आचरण करणे. यज्ञ म्हणजे आहुती देणे. स्वाध्याय, ध्येयाच्या सिद्धीसाठी भगवान नामाचा जाप, शास्त्र अध्यात्म ग्रंथाचे पाठन करणे व शास्त्र सिद्धांतांना आपल्या जीवनात उतरवणे. स्वच्छ म्हणजे स्वतःचं अध्ययन म्हणजे स्वतःचे वाचन करणे.
स्वस्य अध्ययनस्य म्हणजे स्वतःचे वाचन करणे. तप आपले कर्तव्याचे पालन करताना जे कष्ट पडतील त्यांना प्रसन्नतापूर्वक सहन करणे. सर्व धर्म पालनासाठी, सर्व धर्म नाही, स्वधर्म पालनासाठी कष्ट सहन करण्याची तयारी म्हणजे तप. स्वधर्म पालनासाठी कष्ट सहन करण्याची तयारी म्हणजे तप. आर्जवम हा विशेष गुण साधेपणा, सरळपणा, तन मनाची सरळता, अंतकरणाची सरळता म्हणजे हा आर्जवम. अहिंसा शरीर, मन, वाणी, भाव इत्यादी कडून कोणालाही कष्ट न देणे, अनिष्ट करण्याची इच्छा सुद्धा न करणे. सत्यम आपल्या स्वार्थ अभिमानाचा त्याग करून जसे पाहिले, ऐकले, वाचले, समजले तसेच्या तसे प्रिय शब्दात सांगणे. अक्रोधस माझे स्वरूप समजून कोणावरही कधीही क्रोधित रागावणे नाही. त्यागस प्रापंचिक कामनांचा त्याग, अंतर्बाह्य त्याग, कर्मफळांचा, दुर्गुणांचा, विषय वासनांचा त्याग करणे. शांती अंतकरणात रागद्वेष जनक हलचल न होऊ देणे म्हणजे शांती. अपैशुनम अपैशुनम म्हणजे काय? एक फार त्याला मस्त शब्द आपण अभ्यासलाय बघा. अपैशुनम म्हणजे परीक्षा लई जवळ आलेली आहे. अपैशुनम म्हणजे चाडी चुगली न करणे. चाडी चुगली करून दुसऱ्याच्या मनात दुर्भाव निर्माण न करणे. चुगली म्हणजे पैशून, याचा अभाव असणे म्हणजे अपैशुनम. तसंच दयाभूतेषु म्हणजे हेतुरहित सर्व प्राणीमात्रावर दयाभाव ठेवणे. दुसऱ्यांचे दुःख पाहून त्याचे दुःख दूर करण्याच्या भावनेला दया म्हणतात. अलोलुप्त्वम सांसारिक विषयात आकर्षित न होणे. दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचे भोग भोगणे पाहून मनात भोगाची वासना न होऊ देणे याला म्हटलेलं अलोलुप्त्वम. मार्दवम हृदय कोमल असणे. दुःख देणाऱ्याला, वैर करणाऱ्यालाही अंतकरणात कठोरता न ठेवणे म्हणजे मार्दवम. वाणीने कठोर नको, तसेच मवाळ आपला स्वभाव, मृदू स्वभाव असावा. री म्हणजे लज्जा. अकर्तव्य करण्यात लज्जा वाटावी. जे वाईट कर्म आहेत ते करण्यामध्ये लज्जा वाटावी. लोक आणि शास्त्र विरुद्ध कार्यात लाज वाटावी. री आपण बघितलो. अचापलम उतावळेपणा नसणे. व्यर्थ चेष्टा म्हणजे उग खटपट नसावी. कार्यात चपलता असावी पण चंचलता नसावी. 21वा जो गुण आहे दैवी गुण तेजस. शरीर आणि वाणीमध्ये तेज प्रभाव असावा. त्या तेजसवर आपण बराच चिंतन केलं. तेज म्हणजे आपल्यामध्ये असा ओज तेज असावा की आपल्याकडे बघूनच इतरांना वाटावं आपण असं जीवन जगायला पाहिजे. आदर्श व्यक्तिमत्वाने जगणे. क्षमा आपल्यात दंड देण्याची क्षमता असून सुद्धा अपराध्याचा अपराध माफ करणे. धृती धैर्य कोणत्याही अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत विचलित न होणे. आपल्या स्वस्थितीत कायम स्थिर राहण्याच्या शक्तीचे नाव धृती होय. आता स्वस्थिती म्हणजे ही स्वतःची जी आत्मचैतन्य रूप स्थिती असते, मी परमात्म्याचा आहे, परमात्मा माझा आहे, ही सदैव स्वस्थिती आणि त्यात सदैव राहणे याला म्हटलेलं आहे धृती. आता शेवटी जो आहे
भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. शेवटचा म्हणजे 24वा दुसरे 3 गुण आणखीन आपण थोडक्यात वाचून नंतर याचा समारोप करूया. शौचम, बाह्य शुद्धी, अंतरशुद्धीचे नाव शौचम आहे. बाह्य शुद्धी शरीर घर दारांची शुद्धी असावी. अंतशुद्धी इंद्रिय आणि मनाची शुद्धी. शारीरिक वाचिक कौटुंबिक आणि आर्थिक शुद्धता या बाह्य शुद्धता आहेत. तसंच काही सामाजिक शुद्धता पण आहेत. म्हणजे समाजात कसं वागावं आपण, समाजात कशा प्रकारे आपण आपला व्यवहार असावा, कशा प्रकारे आपलं आचरण आणि व्यवहार समाजामध्ये सुद्धा असावा, याचं सुद्धा सामाजिक शुद्धी, शारीरिक शुद्धी आणि अंतःशुद्धी. अद्रोह, बदला घेण्याची भावना मनात उत्पन्न न होणे, शत्रुभाव न राहणे, अनिष्ट करण्याच्या विषयी ती अंतकरणात द्रोह न धरणे, कर्म ज्ञान भक्त कोणाचाही द्रोह करत नाहीत. क्रोध तात्काळ ज्वलन वृत्ती, म्हणजे आता हे जे आहे ना क्रोध जो आहे याचं या दोघांचं हे असे मी देतो हे, परंतु तुम्ही पर्टिक्युलरली हे काही विषय लक्ष ठेवा. आपल्या उत्तराची गुणवत्ता वाढते त्यामुळं. आता इथं क्रोध कशाला म्हटलंय? तात्काळ जे ज्वलन वृत्ती आहे, ज्वलन करतो त्याला क्रोध म्हटलेला आहे. आणि द्रोह हा जो अद्रोहचा विरुद्ध शब्द आहे ना द्रोह, तो मनात राहिलेला राग. द्रोह म्हणजे मनात ठेवून पुन्हा कालांतराने त्याचं अनिष्ट करायचं, त्याच्यावर बदला घ्यायचा, हा झाला द्रोह. आणि क्रोध काय? तात्काळ त्याच्यावर राग निर्माण करून त्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करणे. असा हा द्रोह आणि क्रोध याच्यातला फरक. आणि असा दोन्ही आपल्याला नको. अक्रोधच पुढे आहे ते आणि अद्रोह हे दैवी गुण आहेत. आणि नातीमानिता, आपल्या श्रेष्ठतेची भावना नसणे, अहंकार अभिमान नसणे, नम्र राहणे, मानिता नसणे. आता मानिता, एक मानिता आहे सामान्य जनाकडून आपणास मान सन्मान मिळावा, एक सामान्य जनिता. थोडस त्याबद्दल आपल्याला अशी सामान्य जनाकडून आपल्याला मान सन्मान मिळावा अशी एक मानिता. आणि मानितेचे 2 प्रकार, एक मानिता आणि एक अतिमानिता. अतिमानिता जो आहे तो अतिमानिता याला म्हटलेलं आहे, आपण जिथं शिक्षण घेतलं, आपण जिथं विद्या घेतली, आपल्या गुरुजनांकडून विद्या घेतली, ज्याचा आपण आदर्श घेतला, त्यांच्याकडूनही आपल्याला मान सन्मान मिळावा, त्यांनी माझा आदर सत्कार करावा अशी इच्छा होते, ती झाली अतिमानिता. आणि ही दोन्हीही नसणे म्हणजे मानिताही नसणे आणि अतिमानिताही नसणे, ही झाली सामान्य, ही झाली नातीमानिता. या नातीमान्यतेमध्येच एक विषय दिलेला, स्वतःला मोठा समजून दंभ अहंकार करणे, दुसऱ्यांचा आदर न करणे, साधकासाठी हे म्हणजे ह्या नातीमानिता जी आहे ना, दंभ अहंकार न करणे, दुसऱ्यांचा आदर करावा, साधकासाठी हा नातीमानिता गुण सुद्धा अत्यंत महत्वाचा. अशा प्रकारे या 26 गुणाचं आपण आपल्याला उत्तर लिहायचं 3 पानामध्ये. दैवी गुणाचं वर्णन विचारलं तर आपल्याला उत्तर लिहायचं 3 पानामध्ये. तर हे कशा प्रकारे बसवता येईल ते थोडक्यात आपण मी पाठवणारच आहे. त्यामध्येही बघा आपणही काही अभ्यास करून या कमी जास्ती त्याचं थोडस आणखीन आपण आपला उत्तराचा दर्जा सुधरवू शकतो. आता यानंतर आपण बघतोय की या 3ऱ्या श्लोकाचं उत्तरार्ध जर बघितला, तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता, इथं हे सगळे 26 दैवी गुण संपलेले आहेत. भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत, या उत्तरार्धाचा अर्थ आहे हे सगळे दैवी गुण जे आहेत, भवन्ति संपदम दैवीम, हे सगळे दैवी संपत्ती गुण भारत, इथं अर्जुनाला नावाचा उल्लेख भारत या नावाने केलेला आहे. आणि हे
भारता हे अर्जुना, हे सगळे दैवी संपत्ती गुण तुझ्यामध्ये आहेतच, ते आलंय, परंतु हे सगळे दैवी संपत्ती गुण प्राप्त झालेल्या मनुष्याचे लक्षण मी तुला सांगत आहे. दैवी संपदम भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारतः. प्राप्त झालेल्या मनुष्याची लक्षणे भवंती म्हणजे आहेत, हे एवढे या दैवी गुणी असणाऱ्या माणसाचे लक्षण आहेत, हे तुला अर्जुना मी सांगितलेले आहेत. याच्यानंतर आता आपल्याला थोडंसं वळायचंय आसुरी गुणाकडे. आता आपण एक विषय बघितलेला, दैवी आणि आसुरी हे एकदम एकमेकाचे विरुद्ध लक्षण आहेत. आणि दैवी गुण आणि आसुरी गुण या दोन्ही गुणाचं वर्णन या 16व्या अध्यायामध्ये जे आलेलं आहे. जसं आसुरी संपदा म्हणजे दैवी गुणांचा साठा, ज्याप्रमाणे ईश्वरनिष्ठ लोक, भक्तिप्रवर साधक सद्गुणांना महान संपत्ती मानतात, त्याचप्रमाणे आसुर दुष्ट लोकही या आसुरी संपत्तीना दुर्गुणांना मोठी संपत्ती मानतात. आता दुर्गुणांना मोठी संपत्ती कोणी म्हणत नसतो, परंतु जे दुर्गुणीच लोक आहेत ते दुर्गुणी लोक दुर्गुणाला आमची संपत्तीच म्हणणार. जसं चोर जे असतात आणि चोराकडे जे हत्यार असतात ती त्यांची भांडवलच आहे की नाही. हे जसे आता दारू विकणारी मंडळी आहे, दारुडे मंडळी आहे, ती दारू सगळ्या जगाचा नाश करणारी, परंतु दारू विकणाऱ्या लोकांची ती संपत्ती आहे, ते भांडवल आहे. तसं या आसुरी संपत्तीवान लोकांचं, दुर्गुणी लोकांचं, दुर्गुणासाठी ही दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती सुद्धा एक त्यांचं मोठं भांडवल आहे. त्याला म्हणून त्यांनी तिथं सुद्धा संपदा म्हटलेलं आहे. आणि अशी दुर्गुणाची मोठी संपत्ती मानतात व असे दारूचा मोठा साठा गोडाऊन भरून खुश होतात. हे या आसुरी संपत्तीला ठासून भरलेले हे लोक या आसुरी संपत्तीला घेऊन सुद्धा अति आनंदी आणि खुश होतात. म्हणजे यांची दुर्बुद्धी आणि किती दुर्गुण असेल बघा. त्यामुळे याचं नाव आसुरी संपत्ती ठेवलेलं पडलेलं आहे, कारण ही असुरांची, दुर्गुणांची संपत्ती आहे. वास्तवात दुर्गुण म्हणजे दारिद्र्याचे लक्षण, तरी पण हे दुर्गुणी लोक त्याला सुलक्षण मानतात. आता आपण पाहतोय की हा जो प्रसंग आहे भगवद्गीतेचा, तो महाभारताच्या युद्धभूमीवर घडलेला एक प्रसंग. आणि इथं युद्धभूमीच आहे, इथं तर समोरासमोर असुर आणि दैवी गुणाच्या लक्षणांच्या सैनिकांचं युद्ध आहे. तसंच आपल्या मानवी जीवनात सुद्धा, आपल्यामध्ये सुद्धा सतत युद्धाचे प्रसंग असतात. मानवी जीवनात तर पावलोपावली युद्धाचे प्रसंग, अंतर्बाह्य युद्धाचा आम्हा प्रसंग, असं तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंगात वर्णन केलेलं आहे. साधक जेव्हा, आता मग हे आसुरी गुण केव्हा येतात आणि दैवी गुण केव्हा येतात याचं जर थोडं चिंतन केलं, साधक जेव्हा परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने भक्ती, ज्ञान, कर्म या मार्गाला लागतो, त्यावेळी अनुकूल संपत्ता व प्रतिकूल संपत्तीचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आता बघा, आपण परमात्मा प्राप्तीकडे निघालोय, तो मार्गाने चाललोय आपण. मग जात असताना वाटेमध्ये अनुकूल परिस्थिती काय आहेत आणि प्रतिकूल परिस्थिती काय येणार आहेत, या दोन्हीचाही आपल्याला अभ्यास पाहिजे. परमात्मा प्राप्तीला निघताना वाटेमध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येतील, त्या अडचणीला आपल्याला समोर जायचं, म्हणून तसे कोणत्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणीचं आपल्याला ज्ञान झालं तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण आपल्या सोबत तसे साधन, हत्यार सोबत घेऊन जाऊ शकू. परमात्मा प्राप्तीमध्ये या आसुरी लोकांची सुद्धा अडचण होऊ नये. आणि मग हे आसुरी काय लक्षण आहेत, कुठले प्रसंग आपल्याला अडचणीला येणार आहेत परमात्मा प्राप्तीमध्ये, याचंही वर्णन आवश्यक आहे. म्हणून भगवंतानी जसं अनुकूल दैवी गुण म्हणजे जे उपयोगी किंवा योग्य चांगले गुण
जसा अभ्यास दिला तसं हे संकट पण आहेत बघ, असं जाणीव करून दिली अर्जुनाला भगवंतानी त्या आसुरी गुणांची म्हणजे संकटाची सुद्धा. जसे युद्धात स्वपक्षामध्ये काय काय आहे, आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे, आपलं स्वपक्ष किती आहे, किती बळ आहे आपल्याजवळ, काय 7 औक्षणी आहे, किती आहे, हे सगळं कुठलं दळ आहे, हे सगळं स्वपक्षाचं जसं ज्ञान असावं तसं विपक्षाकडील सुद्धा ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. विपक्षाकडे कुठले कुठले या सगळ्या गोष्टीचं भगवंतानी या इथं 16व्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांच्या माध्यमातून वर्णन केलंय. म्हणजे आपल्याला या विपक्षाकडे त्यांचे म्हणजे चांगले गुण, त्यांचे वीक पॉइंट कोणते आहेत, त्यांचे गुड पॉइंट कोणते आहेत, हे माहिती झालं तर त्या शत्रूचा आपल्याला संहार करण्यासाठी उपयोग होतो. म्हणून आपल्याला विपक्षाकडे काय काय आहे, दुर्गुण काय काय संकट येऊ शकतात, त्याचंही ज्ञान व्हायला पाहिजे. कुरुक्षेत्राच्या बाहेरही असे शत्रू आहेत आणि आपल्या मनातही आहेत. सूक्ष्म रीतीने जर पाहिले तर जो झगडा मनात असतो तोच बाहेरही आपणास मूर्तिमंत दिसत असतो. एक शास्त्रामध्ये एक म्हण आहे बघा, जे पिंडी ते ब्रह्मांडी, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. जे मनात चाललंय तेच बाहेर प्रकट होत आहे. म्हणून आपल्या अंतकरणात एका बाजूस सद्गुण तर दुसऱ्या बाजूस दुर्गुण असे उभे आहेतच. भगवान श्रीकृष्णाने मानवास यशस्वी होण्यासाठी, पूर्ण उन्नती करून घेण्यासाठी 2 मिनिटं. भगवान श्रीकृष्णाने मानवास यशस्वी होण्यासाठी तर प्रमुख उद्देशच भगवद्गीतेचा तो आहे की अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी भगवंताचे हे उपदेश आहेत आणि अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतोय. मग हे आपलं कल्याण करून घेत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येणार आहेत याचं चिंतन आहे. प्रथम सद्गुणी रूपी स्वपक्षाची म्हणजे दैवी गुणांची ओळख करून दिली. त्याचप्रमाणे आणि नंतर दुर्गुणांची ओळख करून देत आहेत. ज्याप्रमाणे आपण एखादी घरी आपला कार्यक्रम आहे किंवा आणखीन आपल्या घरी एखादी मंगल कार्य आहे, तर आपण अगोदर ते घराला स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो आणि मग काहीतरी त्याच्यात सुशोभित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून घरामध्ये जमलेली जी काही धूळ आहे, गंदगी आहे, कचरा आहे, तो अगोदर काढावा लागतो आणि मग त्यामध्ये सुगंधित आपण फूल, पाणी, अगरबत्ती, नवीन नवीन गालिचे टाकतो. अशा प्रकारे शरीर अगोदर शुद्ध करायचे तर प्रथम आत जमलेला मळ, घाण, कचरा बाहेर काढावा. मनाची दुष्ट संकल्पना, मनाला दुष्ट संकल्पनापासून मुक्त करावे, मग शुद्धीकडे घेऊन जाणे सोपे जाते. अर्थात आसुरी संपत्तीला दूर सारून दैवी संपत्तीचे अनुसरण करावे. मग भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये या 16व्या अध्यायाच्या 4 श्लोकातून, तसं एका श्लोकामध्ये हे 6 गुण दिलेले आहेत, परंतु त्याचे परिणाम पुढच्या 3 श्लोकात सांगितले आहे. म्हणजे एकंदरीत या आसुरी संपत्तीचं वर्णन पुढच्या 4 श्लोकामध्ये आलेलं आहे. हे सर्व लक्षणे आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या मानवांचे, मनुष्याचे आहेत. तर आता आपण बघूया, हा जो भगवद्गीतेमधला आता 3 श्लोक झालेत. 4था श्लोक पूर्ण 6च्या 6 आसुरी गुणांचं वर्णन त्यामध्ये आहे. अर्चनाताई वाचा हा 4था श्लोक. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. छान छान. संपद
आसुरीम. आता इथं बघा, उद्या रक्षाताई मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. अज्ञानैंच, उद्या उद्या, आज तुम्ही नाही, उद्या ते काय बरं इथं जे अज्ञानच्या नवर अनुस्वार आलेला आहे आणि त्याचं उच्चारण अज्ञानै असं का करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर उद्या द्या मला. तो श्लोक आता एकंदरीत असा आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानैश्चाभिजातश्च पार्थ संपदम आसुरीम. आणि कोण आणखीन कोणत्या ताई उपलब्ध आहेत? कोण विद्यार्थी साधक उपस्थित आहेत? एक त्यांनी जरा ऑडिओ व्हिडिओ ऑन करायचा आहे, ज्या उपस्थित आहेत त्या दुसऱ्या साधकाने. कासली ताई, हा रोहिणी ताई, हे जे क्रोधच्या पुढे दोन विसर्ग, दोन टिंब आहेत आणि त्याचं क्रोध असं उच्चारण झालंय, तर का झालंय ते उद्या सांगा. हे पहा, दोघींना दोन प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नाचं चिंतन बाकी पण विद्यार्थ्यांनी करायचंय. त्याचा आता शब्दशः अर्थ बघूया आणि थोडस थांबूया आपण. हे पहा, हा जो दंभो दर्पो भिमानश्च, दंभो दर्पो अभिमानश्च, च म्हणजे अन्नी, च संस्कृत मध्ये अन्नी याला जोडलेला आहे. दंभो दर्पो अभिमानश्च, अभिमानश्च हे तीन दुर्गुण झाले, दंभ दर्प आणि अभिमान. चौथा आसुरी गुण आहे क्रोध. पुन्हा पाचवा आहे पारुष, पारुषम मेवच. आणि हा सहावा अज्ञान, अज्ञान, अज्ञानम. तर या सहज सोपे सोपे आणि आपल्याला सहजच समजून येणारे हे आसुरी गुण. दंभ म्हणजे लक्षात येतोच. दर्प म्हणजे काय? म्हणजे दर्प तर एकदम उग्र आहे, एकदम घाण वास. दंभ म्हणजे थोडासा अहंकारच आहे, दर्प म्हणजे दुर्गुणांचा वास. अभिमान आपल्याला थोडंफार आहेच, परंतु त्याचा विस्तृत उद्या अभ्यास बघणारच आहोत. क्रोध म्हणजे रागावणे. क्रोध मी म्हणजे काय सांगितलं, तात्काळ जो जलन करतो तो क्रोध. आणि तो क्रोध आणि क्षोभ एक आहे, ते क्षोभचं पण उद्या बघूया. आणि पारुष्यम, पारुष्यम म्हणजे ही जरा कठोर नसणे, म्हणजे काम आपण त्याला म्हणू निर्दय. आणि तो आपण आसुरीमध्ये दैवी संपदेमध्ये जो एक लक्षण बघितलंय बघा, मार्दव म्हणजे दयाळू कोमल, त्याच्या विरुद्ध हा कठोर भावना असलेला. आता जसं आपण बघतो ना, हे अफगाणिस्तान सध्या त्या इस्रायलमध्ये चाललंय, हे मानवी जीवनाबद्दल किती पारुष आहेत हे लोक, किती पारुष आहेत, किती कठोर आहेत, त्यांचं हृदय किती कठोर असेल. तर अशा प्रकारे हा पारुष. आणि अज्ञान, अज्ञान म्हणजे ज्ञान नसणे, अज्ञान अविद्या. आणि हे अज्ञान आपल्या योगसूत्रामध्ये कुठे आहे तेही उद्या कोण सांगणार? या शुभांगीताईंनी ओपन केला होता, पूजाताईंनी बहुतेक ओपन केला होता. नेहा मुंडे उपस्थित आहेत का? शुभांगीताई, आपल्या योगशास्त्रामध्ये हा अज्ञान कुठं आलाय, कुठल्या श्लोकामध्ये आलाय शब्द? फार महत्वपूर्ण शब्द आहे, तर तेही उद्या सांगायचं आहे. शुभांगीताईंनी तो अज्ञान आपल्या योगशास्त्रामध्ये कुठं हा शब्द आलाय आणि त्याच्या अनुषंगाने काय काय शब्द आहेत याचंही थोडस उद्या सांगायचंय. अशा प्रकारे या पहिल्या आसुरी संपत्तीचा जे 6 गुण आहेत ते या पहिल्या श्लोकात आहेत. अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानैश्चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. तर हे पृथुनंदना म्हणजे इथं आता पार्थ शब्द कुठं पार्थ वापरलाय, कुठं भारत वापरलाय, कुठं कुंती नंदन वापरलाय, हे का वापरलाय याच सुद्धा एक संयुक्तिकपणे जिथं जो वापरायचा तिथं तो वापरलेला आहे.
कुठेही पार्थ म्हणून नाही, कुठेही भारत म्हटलेलं नाही. तर अशा प्रकारे हे पृथुनंदना, दंभ करणे, घमंड करणे आणि अभिमान करणे, क्रोध करणे, तसेच कठोरता असणे आणि अविवेक असणे हे सर्वच आसुरी संपत्तीला प्राप्त झालेल्या मनुष्याचे लक्षणे आहेत. अशा प्रकारे हा 4थ्या श्लोकाचा आपण 6 आसुरी गुणांचं उद्या सविस्तर थोडस चिंतन करूया. हा सुद्धा 14 मार्काचा प्रश्न आहे. आसुरी गुणांचे लक्षणे लिहा, आसुरी गुणांचं तुमच्या शब्दात वर्णन करा, आसुरी गुण अधिक दैवी गुणांचं वर्णन करा, आसुरी गुण आणि त्याचे होणारे परिणाम किंवा अशा आसुरी गुणाने युक्त असणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आपण त्याचेही पुढं अभ्यास करत चलूया. आज आपण इथं थांबणार आहोत. आणखीन काही प्रश्न असतील तर एखादी अर्ध्या मिनिटामध्ये कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.